ज्या तुकाराम महाराजानं आपल्या गाथेमध्ये एका अभंगामध्ये असं लिहून ठेवलं आहे, पेरणीचा दिवस आहे. कोणता दिवस? पेरणीचा. त्या पेरणीच्या दिवशी घरात जर मयत झाली, बरोबर ऐका बरं, तुकाराम महाराज आले नंतर ठरवा काय ठरवायचं. पेरणीच्या दिवशी जर घरात मयत झाली तर मुर्दा झाकून ठेवावा. प्रथम आपलं शेत पेरण्यासाठी जावं, कारण तो मुर्दा आता नाही संध्याकाळी नेता येईल, दुसऱ्या दिवशी नेता येईल. पण आज जर आपली पेरणी चुकली तर जर उद्या आज रात्री जर पाणी आलं, जर झळ लागून बसली तर मग पुढे पेरता येणार नाही, आपलं वावर मागे जाईल. अरे तो जाणारा तर गेला, पण जे जिवंत आहे याच्या पोटाचं काय? याच्या पोटासाठी याचे वावर पहिले पेरणं महत्वाचं आहे, हे सांगणारा तुकाराम महाराज. व्यवहाराचे साधे साधे नियम आम्हाला गाथ्यामधून शिकवून आले तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजाच्या माथी ती तुकाराम महाराज शेतामध्ये बसल्यानंतर डोळे मिटून बसत होते, नुसतं इठ्ठल इठ्ठल करत होते. तुझ्या बाप गेलता काय रे पायाले रिकाम्या? तू होता का पायाला दिले? आणि पाखरं चोरू देत ते आपल्या पिकावर. कोण आहे तो सांगणारा? आरोप आहेत संतईवर. हे एक संत रिकामचोट नव्हता हो. पान तुम्ही सावता माळी, कट्टर विठ्ठलाचे भक्त, पंढरीनाथ सोडून दैवत नव्हतं. पण सावता महाराज मळ्यामध्ये काम केलं. सावता महाराजनं तुकडोजी महाराजांना भजनात घेतलं. अहो मंदिरवाल्यांनो, भाविका जागवा हाता, सावता शेतावर जातो, मुखाने विठ्ठल गातो, उपजवी तो मुळा भाजी, हर्ष त्या पंढरीनाथा. सावता महाराज पंढरपूर पासून 6 कोसार गाव होतं, याच्यात ओवी आली. पंढरपूर पासून 6 कोसावरी सावता राहिला जन्मभरी, देव मिळविला न करता वारी, गावीच त्याने. सावता महाराज 6 कोसार अरणगाव करून गाव नाही गेले पंढरपूरले. गावात घरी येऊन त्याले देव त्याच्या मळ्यामध्ये येऊन भेटला. प्रपंचात देव भेटत नाही? भेटते ना. सावता महाराज शेतकरी, त्यांनी शेत सांभाळलं. त्याच्यानंतर एकनाथ महाराज ते उद्योगी होते. तुकाराम महाराज सावकारी होती, घरी कितीतरी शेती होती. नरहरी सोनाराचं दुकान होतं. नामदेव महाराज कपडे शिवत, शेणा नावी दाढी कटिंग करत. आम्ही वारीकन करू हजामत बारीक. जनाबाई लोकांचे दळण दळून दे, गौऱ्या येचून आणे गौऱ्या विके. कोणता संत रिकामा होता? एकही संत रिकामा नव्हता. या बुवा लोकाईले म्हणा रंग लागू दे हृदयात रे, आणि मग होय बुवा लोकात रे. समाजाला शिकवायचं आहे ना महाराज, स्वतःपासून सुरुवात करा लागेल. नुसतं लोकाईलेच सांगता काय असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. आणि महिला मंडळ तर फारच बळी पडते त्या बुवा लोकाईले. आता हे कुपोषित बालक जन्माला येऊन राहिले की नाही गावामध्ये? कुपोषित बालक येऊन राहिले की नाही गावामध्ये जन्माले? हे कशामुळे येऊन राहिले? हे महिला मंडळी फारच धार्मिक, त्या कोणीही बोवाले बळी पडतात. बोवाले की बोवा सांगतात, बाई तुम्हाला 4था महिना चालू झाला, तुम्ही असं करा, सोमवारचा उपास धरा, मंगळवारची मंगळागौरी धरा, बुधवारची चतुर्थी धरा, गुरुवारचा उपास धरा, शुक्रवारचा उपास धरा. उपाशीच राहणा, वावर कायले पेऱ्याला लावता. मग ते उपास धरू धरू ते कमजोर झाले, आणि ते मग ते पोट्ट काळी मुळीचा मया, ते मतिमंद मॅट ते आलं भाई. तरी लोक म्हणतात बडा बाबा. अबे मॅट आहे तो. आता बाबान काचे अवलीन फवली हो, मॅट आहे रे. आणि तुम्ही त्याला मानणार महामॅट. त्याच्या मायनं सकसार घेतला नाही, हे कमजोर दिमागाचं बाहेर आलं. त्याला ढुंगण धुयाची अक्कल नाही, पाणी प्यायची अक्कल नाही, अशा मॅटाईला देव म्हणतात. ग्रामगीता सांगते कोणाले म्हणतात साधू. कोण आहे साधू, कोण आहे देव? देवाची व्याख्या ग्रामगीतेनं केली. काय बोलायचं आहे तुम्हाला? तुकडोजी महाराज अशी बोला, माशी नका बोलू. मा बापानं लिहून ठेवला या ग्रामगीतेमध्ये. देव म्हणजे कर्तव्य शूर. ग्रामगीता देव म्हणजे कर्तव्य शूर.
न्याय नीतीचे माहेर, क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर, अग्रेसर जगा माझी. माणसाच्या जन्मात येऊन ज्यानं आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी चांगलं काम केलं अशीन, तो आमच्यासाठी देव आहे. महात्मा ज्योतिबा फुले आमचा देव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा देव, ज्ञानोबा तुकोबा तुकडोजीबा गाडगेबा हे आमचे देव. आणि आजही कोणी समाजात चांगलं काम करत असेल, तो तुमच्यातही बसेल असेल, तर तो माझ्यासाठी देव. आणि आमचे मायबाप आमच्यासाठी देव. काही राहिलं काय भाऊसाहेब? काही राहिलं काय? नाही तर आई वडिलाची सेवा नाहीये. आई 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 वडील उघड्यावर टाकल्या जाऊन राहिले आणि पंढरपूरच्या वाऱ्या चालू आहेत. काही उपयोग आहे काय? नाही, काहीच उपयोग नाही. जिवंत बापाला लाथा मारी आणि मेल्यावरी करी काव काव, कसा मला तारील पंढरीराव. वेळ झालाय काय? कसा मला तारील पंढरीराव. पुंडलिक पंढरपूरचा विठोबा का आला? पंढरपूरचा विठोबा